कंट्रोल ब्लास्टिंग करून या बोगद्याचा शेवटचा भाग तोडण्यात आला, ज्यामुळे घणसोली ते शिळफाटा बोगदा पूर्ण झालाय। यासाठी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव स्वतः उपस्थित होते। हा न्यू ऑस्ट्रेलियन टनलिंग पद्धतीचा बोगदा सुमारे 5 किलोमीटर इतक्या लांबीचा आहे। बीकेसी आणि शिळफाटा दरम्यान 21 किलोमीटरच्या समुद्राखालील बोगद्याचा हा भाग आहे, ज्यामध्ये ठाणे खाडीच्या खाली 7 किलोमीटरचा मार्ग समाविष्ट करण्यात आलाय। याच प्रकल्पावरून रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी महाविकास आघाडीवरती काही गंभीर आरोप केलेत। ठाकरे सरकारच्या काळामध्ये हे सगळे प्रकल्प रखडले। ठाकरे सरकारच्या काळामध्ये बुलेट ट्रेन प्रकल्प सुद्धा रखडवला गेला, असं अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं। ठाकरेंनी रखडवलेला हा प्रकल्प झपाट्याने पूर्णत्वास नेणार, असंही वक्तव्य त्यांनी केलेलं आहे। महाराष्ट्र में जब तक ठाकरे जी की सरकार थी, परमिशन दिया नहीं था, उसके कारण जो पूरे प्रोजेक्ट में देरी हुई, वो देरी को भी मेकअप करने में लगे हुए हैं, कैसे जल्दी से जल्दी काम कंप्लीट करें। ओवरऑल साथियों, इस प्रोजेक्ट के बनने से मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन में माननीय प्रधानमंत्री जी का जो संकल्प है, उससे मुंबई से अहमदाबाद की यात्रा हम सब के लिए कंफर्टेबल 2 घंटे 7 मिनट की यात्रा हो जाएगी। पुढची एक मोठी बातमी बघूयात। आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनी आता बिगर आदिवासींना भाडे तत्वावरती घेता येणार आहेत आणि यासाठी स्वतंत्र कायदा तयार करण्याची तयारी राज्य सरकारने सुरू केली आहे। लवकरच या संदर्भामध्ये शासन निर्णय निघणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गडचिरोलीमधल्या एका पत्रकार परिषदेच्या दरम्यान दिली आहे। यापूर्वी आदिवासींच्या जमिनी हस्तांतरित करण्याची तरतूद नव्हती। आता नव्या कायद्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांच्या समक्षच भाडेपट्टा करावा लागणार आहे आणि यासाठी किमान मूल्य निश्चित करण्यात आलंय। एकरी 50,000 तर हेक्टरी 1.25 लाख रुपये इतका किमान दर सध्या ठरवण्यात आलेला आहे। आदिवासी शेतकऱ्यांना आपली जमीन भाडेपट्ट्यावर देण्याचा यापूर्वी कायदा नव्हता। त्यांना भाडेपट्टा घ्यायचा असेल ते कलेक्टर समोर येतील आणि कलेक्टर समोर भाडेपट्टा करून दिल्यावर किमान कमीत कमी 50,000 रुपये वार्षिक एकरी, 1.25 लाख रुपये हेक्टरी कमीत कमी, आणि त्यापेक्षा जास्त करार करता येईल। तर बिगर आदिवासींना जमिनी भाडेतत्वावरती देण्याचा हा फायदा उद्योगपतींनाच होईल, अशा पद्धतीचा हल्लाबोल काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार